शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। विधान परिषदेचे मतदार शेतकरी कर्जमाफीतून वगळले, आवश्यकता पडला तर केंद्राशी चर्चा करू, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मनसेचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, मनसेनं 2008 मध्ये केलं होतं आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नाही इतकं मात्र नक्की, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। पोक्सो प्रकरणातील नसरापूर आरोपींच्या विरोधात न्यायालयाकडून प्रक्रिया जारी, आरोपींची ओळख परेड आणि मानसिक तपासणीसाठी परवानगी, 28 मे रोजी आरोप निश्चितीपूर्व सुनावणी। परीक्षेपूर्वी मोठेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना दिला पेपर, नीट परीक्षेच्या आदल्या रात्रीच पेपर फुटल्याची माहिती, मोठेगावकरच्या क्लासमधील व्हिडिओ समोर। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी पुण्यामधून आणखी एकाला अटक, पुण्यातील नामांकित बालरोग तज्ञ मनोज शिरुरे हे अटकेत, स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। यावर्षी विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी, खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद, सोलापूरची जागा काँग्रेसनं लढवावी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, अर्थसंकल्पात महामंडळासाठी 750 कोटींची तरतूद, पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित, शासन निर्णय जारी। पुण्यातल्या बालाजीनगरमधील हत्या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीच्या 6 जणांना केली अटक, एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, इंस्टाग्रामवर 4 दिवसात 13 दशलक्षहून जास्त फॉलोअर्स, उपरोधिक चळवळीचं एक्स अकाउंट मात्र निलंबित। न्यायमूर्तींच्या पदावरील व्यक्तीनं सर्वसामान्यांना डिवचणं अयोग्य, कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवतात, कॉक्रोच जनता पार्टीवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। दर्यापूर हादरलं, अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला, 2 युवकांकडून मुलीवर धारदार शस्त्रानं वार, हल्ल्यात मुलीच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा। नाशिकमध्ये विवाहितेचा 8 वेळा गर्भपात, तू आमच्या जातीची नाही असं म्हणत मानसिक छळ केल्याचा दावा, पती, सासू, सासरे यांच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। साताऱ्यातल्या फलटणमध्ये कोयता गँगची दहशत, जिंती नाक्यावर तरुणाला मारहाण, कोयता उगारतानाचा सीसीटीव्ही व्हायरल। अमरावतीच्या मेळघाटामध्ये पाणी टंचाईची धग वाढली, 9 गावांसाठी 21 टँकरनं पाणी पुरवठा, मे महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी भीषण होण्याची परिस्थिती। विदर्भात उष्णतेचा दाह, वर्ध्यामध्ये पारा 47.1 अंश सेल्सिअस, रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीचा अंदाज। मॉडेल त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणी दुसऱ्यांदा शवविच्छेदन करायला कोर्टाचा नकार, पण अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच। मेटाकडून तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री, भविष्यात AI मध्ये वाढीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नाराज।